दादांचा सन्मान व्हावा हीच इच्छा. लेखिका अनिता पाध्ये म्हणतात, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील, विशेषतः मराठी चित्रपट सृष्टीतील दादांचं मोठं योगदान होतं. आपल्या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच, त्याचसोबत मराठी सिनेसृष्टीतल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातही दादांचा मोठा वाटा होता, हे आपण विसरायला नको. बाळासाहेब ठाकरे आणि दादांची मैत्री निखळ निस्वार्थी होती. बाळासाहेबांवरील प्रेमाखातीरच दादा नेहमीच निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या प्रचार कार्यात सहभागी होत असत. भाषणाद्वारे विरोधी पक्षावर तोफ डागत असत. त्यामुळेच 1995 साली महाराष्ट्रात युतीचे सरकार आले. त्यावेळी पद्मश्री अथवा पद्मभूषण देऊन शिवसेनेने दादांच्या कार्यांचा सन्मान करायला हवा होता, परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. आता पुन्हा महाराष्ट्रात शिवसेना प्रणित सरकार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचेच आहे. त्यामुळे आता तरी दादांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळावा अशी इच्छा लेखिका अनिता पाध्ये व्यक्त करतात. मराठी वाचकांकडून दादांच्या एकटा जीव पुस्तकाला भरभरून प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत 11 आवृत्त्या निघाल्या, म्हणजे लोकांची नाळ दादांशी जुळलेलीच आहे. दादांचा शासनाच्या सन्मानपासूनच वंचितच राहावं लागलंय असे कला क्षेत्रात फार भरीव कार्य न केलेल्या अनेक कलावंतांना पद्मश्री मिळावा आणि दादांना मिळू नये हे दुर्दैवी आहे.